राशी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी। राम 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 मंडळी, कशात तुम्ही सगळे मजेत ना? मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे गुढीपाडवा, ती तयारी चालू झालेली आहे। मम्मी आता तुम्ही बघू शकता, मम्मी साडीला निऱ्या घालते, मम्मीला श्रुतिका नथ घालते। तर परफेक्ट मम्मीला नथ बसलेली आहे। मम्मीचा गेटअप आणि श्रुतिकाचा गेटअप असा आहे। तर मग जरा असं साडी पसरून दाखव ग श्रुतिका, असं लांब सरको असं। हां, तर ही साडी आहे आपण चॉईस केलेली, मम्मीची पसंती। तर मम्मीने लगेच होकार दिलाय, त्यासाठी ही साडी आपण आता मम्मीच्या पसंतीची साडी कित्येक दुकानं फिरलं, मग मम्मीला ही साडी पसंत पडलेली। मनू सुद्धा फेटा बनतोय माझ्यासारखं। तर या ठिकाणी ही साडी मम्मीने चॉईस केलेली आहे, पिंक। मम्मीला म्हटलं होतं तपकिरी घे, परंतु मम्मीला ते आवडले नाही, तपकिरी डार्क वाटते म्हटली, आणि स्काय ब्ल्यू कलर पण होता याच्यामध्ये। पण फायनली मम्मीने हे पसंत केलेलं आहे। तर तुम्हाला कसं वाटतंय मम्मीची चॉईस ते नक्कीच सांगा। आणि इथं सारंगी धमाल। तर या ठिकाणी बॉटम बेस आहे ना, त्या ठिकाणी निऱ्या व्यवस्थित करते श्रुतिका, पण इथं फुगतंय ना वरती। परफेक्ट बसला। तर ही साडी आहे जी आपण गुढीला आता आपण नेसवणार आहोत। सारंगी पण मस्त आवरलेली आहे, तिला पण उत्सुकता आहे की आज काय आहे। तर आता या ठिकाणी पप्पा आता काठी खाली घेत आहेत, कारण की आपल्याला त्याच्यावरती आता गुढी सजवायची आहे। मम्मी ये का लवकर। आणि दरवेळेस आपण आता ज्यावेळेस गुढी उभा करतो ना, त्यावेळेस हे सोनेरी किरण सूर्याचा जो आहे ना, तो आपल्या दाराशी पडतो। आज थोडंसं उशीरच झालं, पण आपल्याला 9च्या आत करायचं होतं, परंतु काही गोष्टी राहिल्या होत्या, त्यामुळं आपल्याला वेळ लागला। पण काय हरकत नाही, पण आता ह्या टायमाला आपल्याला कवर करून आरती करायची पटकन। या 9 वर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो। यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात। ओ पाहुणं, काय मध्ये मध्ये करताय राव तुम्ही? एक उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जाते। त्याला रेशमी साडी अथवा वस्त्र नेसून त्यावर चांदीचा अथवा तांब्या, कडुलिंब, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते। घरच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते। गुढी हे स्नेहाचे, मंगलमयचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते, ज्यामधून विजय पताका उभारल्याचा आनंद व्यक्त होतो। घराबाहेर रांगोळी काढली जाते। संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं। पारंपरिक वेशभूषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी गुढीपाडवा निमित्त रांगोळ्या, देखावे, शोभायात्रा काढून एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात आणि मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं। गुढीपाडवा
सांस्कृतिक इतिहास सांगायचं म्हटलं, श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू श्री रामचंद्र 14 वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साहाय्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. या शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमाचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. भारतीय संस्कृतीमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. तर बघू शकता वरती आपली गुढी उभारली आणि इथं भगवा ध्वज पण आहे. तर इथून पुढे मम्मी आता पूजेचं सगळं मांडते आणि मग त्याच्यानंतर आपण आरती करूया. सर्वांगी सुंदर उठचे इंदुराचे, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. बाबा टाळी वाजवा की तुम्ही. जय श्रीराम. इथं मम्मी आहे, इथं सांगते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्व कार्येषु सर्वदा. बरं चाल नको तसं नसेल नको. अशा प्रकारे आपलं आता गुढी उभारण्याचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. तर आता पुढचा जो आहे तो आता आपल्या मुलांना साखरेचा हार घालायचं, ते खूप महत्त्वाचं असतं. तर तुम्ही आता बघू शकता सारंगीला आपण आता आजी साखरेचा हार घालते. वा 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 वा. वाहरे 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 वाहरे.
गोड 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 श्री रामचंद्र प्रभु भगवान की जय. आता मम्मी आपल्या सर्वांना प्रसाद देते, शेवया आणि गोलानाचं. तर मम्मी मला हाक मारते प्रसादासाठी.